आणि कोसळली महाराज. पूर्ण राणी महलापर्यंत तिचा आवाज गेला. सर्व गोकुळवासी प्रजा धावत आले. पाहिलं ही राक्षिणी ते कुठून आली म्हणले. तेव्हा यशोदा मातेने सांगितलं की मी माझा लाला, माझं बाळ हिच्याकडे दिलं होतं. तेव्हा गोपिका गौरणी भगवंताला पाहतात. अनेक वेळ शोधलं महाराज, भगवंत दिसत नाहीत. आणि मग शेवटी दिसले. भगवंत त्या पुतणेच्या कानावर खेळत होते. आता भगवान त्या पुतणेच्या कानावर खेळत होते म्हणल्यास ते कान केवढा असेल. आणि मग महाराज भगवंताला उचललं. गौरणी घरी घेऊन आल्या. यशोदा माता म्हणजे माझा कृष्ण कोणी पाहिला आहे का? माता शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐसा जाण, त्याला म्हणते श्री भगवान योगिया ध्यान विश्वाते. आणि मग महाराज भगवंत त्या दैत्याला गोकुळच्या बाहेर घेऊन आले. आणि पुन्हा भगवंताने त्या गरिमा सिद्धीचा प्रयोग केला. इतकं वजन वाढवलं महाराज भगवंताने, इतकं वजन वाढवलं ना त्याच्या ते चाक महाराज जागेवरच फिरू लागले. पुढे जाण्याचा ओघच थांबला. आणि तेव्हा भगवंताने त्याची घाटी दाबली महाराज मानेची. आणि भगवंताने तणावर्ताचाही उद्धार केला. असे भगवंताने महाराज कंसाने जे दैत्य पाठवतील ना भगवंत त्याचा उद्धार करायचे. पुन्हा लोकांनी पाहिलं कृष्ण कोठे आहे. पुन्हा गोकुळच्या बाहेर त्या दैत्याच्या अंगावर खेळत होते. सर्वांनी मनामध्ये विचार केला की हा दैत्य ते कुठून आला असावा. भगवंताला घेऊन पुन्हा गोकुळामध्ये आले. आणि इकडे मात्र महाराज वसुदेवची मथुरेमध्ये गर्गाचार्यांकडे आले, गर्ग महामुनीकडे. आणि वसुदेवजींनी दर्शन घेतलं. सांगितलं आचार्य माझे पुत्र गोकुळामध्ये जे नंदाच्या नावाने आहेत ना, नंदाचे पुत्र म्हणून ते माझे पुत्र आहेत, म्हणजे ते यादव आहेत. आपण गोकुळामध्ये जा आणि त्यांचा नामकरण करा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज गर्गाचार्य गोकुळामध्ये आले. वसुदेव नंद बाबांच्या घरी. तेव्हा नंद बाबांनी दर्शन घेतलं महाराज. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. आणि सांगितलं महाराज भाग्य आहे माझं की आपल्या कृपेने माझ्या घरी दोन पुत्र जन्माला आले. आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या शुभ हस्ते आपल्याकडून माझ्या मुलाचा नामकरण व्हावा. कारण महाराज गर्गाचार्य हे ज्योतिषशास्त्राचे आचार्य आहेत. सप्त ऋषीपैकी एक ऋषी आहेत. आणि त्यांनी ज्योतिष शास्त्रावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला आहे. असे ते गर्ग महामुनी. त्यांनी सांगितलं नंदराज बरोबर आहे म्हणले, मात्र मी यादवांचा कुलगुरू आहे. हे जगविख्यात आहे. सर्वांना माहिती आहे की मी यादवांचा कुलगुरू आहे. आणि मी जर आपल्या मुलांचा नामकरण केला ना कंसाला समजेल की हा वसुदेवांचा आहे, हा यादव आहे, म्हणून तो कंस केव्हाही त्याच्यावर आघात करेल. तेव्हा नंद बाबाने सांगितलं आचार्य गुप्त रूपाने आपण नामकरण करू म्हणले, म्हणजे दाशींनाही समजणार नाही. तेव्हा गायीच्या कोट्यामध्ये महाराज चारी दिशेला 16 गायी बांधल्या 64. आणि यशोदा मातेला रोहिणीला सांगितलं की मुलांचा नामकरण करायचं आहे. गायीच्या शेणाने ती जागा सारवून काढली महाराज. आणि तेव्हा यशोदा बलरामजीला घेऊन येते, रोहिणी माता कृष्णाला घेऊन येते. कारण यशोदेने कृष्ण भगवंत रोहिणी मातेकडे दिला होता आणि रोहिणीने आपला पुत्र बलराम यशोदा मातेकडे दिला होता. आणि दोघेही घेऊन बसल्या आणि गर्गाचार्य नामकरण करतात. गर्गाचार्य म्हणतात नंदजी
यशोदेच्या मांडीवर जो मुलगा आहे ना, हा संकर्षण होऊन म्हणजे देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भात आला आहे. म्हणून मी यांचं नाव ठेवतो म्हणले संकर्षण बलराम. आणि हे आपल्या मित्र परिवारांना आपल्यामध्ये रमवे म्हणून मी यांचं नाव ठेवतो म्हणले बलराम. कारण रमन्ते योगिनम यस्मिन इथे राम. कारण योगी लोक ज्यांच्यामध्ये रमण करतात ना ते राम. आणि योगी लोकांमध्ये जो रमण करतो ना तो राम म्हणले. आणि हा अतिशय बलशाली आहे, बलदंडाचा आहे. म्हणून मी यांचं नाव बलराम ठेवतो. रोहिणी नंदनच्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं बलराम. आणि पुन्हा रोहिणीच्या मांडीवर भगवंत होते, त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा पाहिल्याच्या नंतर गर्गाचार्यांना साक्षात भगवान विष्णूंचं दर्शन झालं. तेव्हा गर्गाचार्यांना समाधी लागली आणि गर्गाचार्य म्हणतात नंदजी हा साक्षात सच्चिदानंद आहे. सावळा हरी सावळा साक्षात सच्चिदानंद आहे म्हणून. आणि मी यांचं नाव जे गोलोकधाम मध्ये आहे म्हणून यांचं नाव मी पूर्वीच जे गोलोकधाम मध्ये आहे त्यांचं नाव मी कृष्ण ठेवतो. भगवंताचा नामकरण सोहळा झाला, दक्षिणा दिली. गर्गाचार्य जय हो यशोदा माता म्हणत निघून गेले. आणि मग नंद बाबांनी संपूर्ण गोकुळामध्ये सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कृष्ण आहे. म्हणून त्याला कोणी कृष्ण म्हणू लागलं महाराज, कोणी कन्हैया म्हणू लागलं, कोणी राधे कृष्ण म्हणू लागलं, कोणी गोपाल कृष्ण म्हणू लागलं. असे भगवंत गोकुळामध्ये वाढतात. आणि इकडे मात्र महाराज कंस मथुरेमध्ये दुःखी आहे. म्हणून त्याने एक महाबळ नावाच्या दैत्याला पाठवलं. आता ही कथा भागवतामध्ये नाही बरं, कारण भगवंताने एवढ्या लीला केल्या आहेत महाराज. ही कथा संत वाङ्मयामध्ये आहे. कारण भगवंताच्या इतक्या लीला आहेत ना, ती एक गवळण म्हणते पहा, यशोदा बाई तुझा मुलगा हा तुला गोड वाटतो म्हणले. मात्र याच्या खोड्या जर सांगायच्या ठरल्या ना तर समुद्राची ऐक बाई यशोदे नवल केले तुझ्या गोविंदे आमची मुले तुडविली पडे आता यासी बांधीन आवरी आवरी आपुला काना आवरी आपुला काना
बाई यशोदा आवरी आवरी आपुला काना नासेले आमुच्या सुना लाडक पोरग बाई हे तुझे तुला बरं वाटतं म्हणून. मात्र याच्या खोड्या जर सांगायच्या ठरल्या ना महाराज महीपत्र सिंधू वाटे. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि वृक्षाची पेन जरी केली ना तरी याच्या लीला पूर्ण होणार नाहीत. शाई संपेल, समुद्र आटेल, पृथ्वी संपेल, मात्र याच्या लीला पूर्ण होणार नाही. म्हणून लाडका हा कानाबाई तुझे तुला गोड वाटे. इतक्या भगवंताने लीला केल्या आहेत महाराज. म्हणून कंस डोक्याला हात लावून बसला होता आणि त्याला भेटण्याकरता त्याचा मित्र महाबळ आला आणि त्याने पाहिलं म्हणलं कंसा आणि तू सगळे जग तुझी चिंता करत आणि तू कोणाची चिंता करतोस. मग त्यानं सांगितलं अरे म्हणला लहान असतो ना तर कोणापाशी रडलो असतो म्हणला, मात्र मोठ्याला रडता येत नाही म्हणला. आणि तुला माहिती आहे म्हणला ती भगवान विष्णूने आकाशवाणी केली होती म्हणला देवकीच्या आणि वसुदेवाच्या लग्नामध्ये. आणि त्या भगवंताने विष्णूने गोकुळामध्ये अवतार धारण केला आहे आणि मी इकडून दैत्य पाठवलं ना ते तिकडे मारत आहे म्हणलं. तो मरत नाही. तेव्हा महाबळ म्हणला मित्रा तू चिंता करू नकोस म्हणला, मी जातो म्हणला आणि त्याला मारतो म्हणला. आता आयुष्यभर जन्म जन्मांतरामध्ये माता तप केलं म्हणलं, साधना केली भगवंताच्या प्राप्ती करता, मात्र त्या भगवंताची एक झाकी आम्ही पाहिली नाही. योगिया दुर्लभ तो म्या देखीला साधनी. आणि तोच भगवंत माता आपल्या उदरी जन्माला आला आहे. माता या देहाच्या मोबदल्यात आम्ही तुमच्या भिंतीचे दगड जरी झालो असतो ना तर भगवंतांचा आधार धारण करून उभे राहिले असते. अशा तपस्वी संतांना भगवंत दर्शन देत नाहीत महाराज. ते तपस्वी संत भिक्षाच्या निमित्ताने यशोदा मातेच्या महलात यायचे. असे भगवान परमात्मा गोकुळामध्ये लीला करतात. आणि हळूहळू आता महाराज भगवंत मोठे झाले. एके दिवशी सायंकाळची वेळ होते. यशोदा मातेने भगवंताला मांडीवर घेतलं तेव्हा भगवंताने आकाशामध्ये चंद्र पाहिला आणि यशोदा मातेने विचारलं मैया ते काय आहे. आता यशोदा मातेने जर सांगितलं असताना बाळा ते चंद्र आहे, यशोदा मातेने मनामध्ये विचार केला पुन्हा म्हणेल चंद्र म्हणजे काय. कारण लहान मुलाचे प्रश्न महाराज खूप विचित्र असतात. बरं नातवाच्या आजोबाच्या मांडीवर बसले ना आजोबाला सरळ विचारतात आजोबा झाडाचे पाने हिरवे का असतात. तेव्हा आजोबालाही माहित नसतं. आजोबा म्हणतात बाबा तुला मोठं झाल्याच्या नंतर कळेल. महाराज प्रत्येक मुलाला लहानपणी सांगितलं जातं की बाबा तुला मोठं झाल्याच्या नंतर कळेल. आता मोठं झाल्याच्या नंतर काहीच कळत नाही पुन्हा म्हणतात सोडून दिलेलं बरं. तसं यशोदा मातेने मनामध्ये विचार केला चंद्र म्हणावा तर पुन्हा म्हणेल चंद्र म्हणजे काय. यशोदा माता म्हणली कृष्णा अरे तो लोण्याचा गोळा आहे म्हणला. आई म्हणला तो लोण्याचा गोळा मला पाहिजे. यशोदा माता म्हणली अरे कृष्णा तो चांगला नाही म्हणले ते पहा त्याला डाग आहे. असं यशोदा माता म्हणल्या. तेव्हा भगवंताने सांगितलं माता मला खाण्याकरता नाही म्हणल्या मग खेळण्याकरता. मग यशोदा मातेने टोपली आणली यशोदा मातेने सांगितलं बाळा टोपली आणली. यशोदा मातेने सांगितलं हा पहा म्हणले लोण्याचा गोळा. कृष्ण भगवंत आले ते ढवळला माता गेला म्हणले दिसना. आणि मग यशोदा मातेने भगवंताला उचलला मांडीवर घेतलं. तेव्हा कृष्णाने विचारलं मैया हा लोण्याचा गोळा कोणत्या माठामधून आला होता. तेव्हा यशोदा मातेने सांगितलं कृष्णा समुद्र नावाचा माठ होता, मंद्राचल नावाची रवी होती आणि वासुकी नावाची दोर होती. हे यशोदा माता कृष्णाला सांगत होत्या. बाहेर
पाहिलं भगवंताकडे, कृष्णाकडे, यशोदा मातेने, तर कृष्ण झोपले होते. कदाचित म्हणले असतील की हे सर्व मीच केलं होतं. अशा भगवंताने महाराज गोकुळामध्ये लीला केल्या आहेत. आणि एका दिवशी भगवंत रडत होते महाराज. काही केल्या भगवंत रडायचे थांबत नाहीत. नाना उपाय केले महाराज, अनेक प्रयत्न केले, लाडू दिले महाराज, चॉकलेट दिले महाराज, मात्र भगवान कृष्ण रडायचे थांबत नाहीत. नाना परी समजावे थांबत नाहीत. इतक्यामध्ये राधेच्या कानी भगवंताच्या रडण्याचा आवाज पडला आणि राधा यशोदा मातेच्या घरी आली आणि कृष्णाला पाहिलं. काय कृष्ण म्हणले, काय मोठ्या मोठ्या गप्पा मारतो म्हणले आणि काय लहान मुलासारखं रडतो म्हणल्यात. राधा आल्याबरोबर महाराज भगवंत गदगद गदगद हसले. बाकीच्या सर्व गवळणी चकित झाल्या. अगं राधा म्हणल्या, आम्ही याला सकाळपासून समजू लागल्या, आमच्याकडे भास सुद्धा नाही आणि तुझा आवाज ऐकला तर गदगद गदगद हसला. यशोदा माता म्हणले, अगं राधा, माझ्या घरामध्ये काम भरपूर करायचे आहेत म्हणले, तुलाही मूल नाही, तुलाही बाळ नाही म्हणले, असं कर, कृष्णाला घेऊन तुझ्या घरी जा. आणि महाराज भगवंताला घेऊन राधा घरी आली. महाराज भगवंताने आपला रूप असं दाखवलं राधेला. राधेनं पाहिल्याबरोबर म्हणले, देवा म्हणले तुम्ही लहान आहोत म्हणले, मोठे असता तर बरं झालं असतं. भगवान म्हणले, राधा मला मोठंही होता येतं म्हणले. अरे होची रे बाबा म्हणली, पण वयानं वर्षानं मोठं होशील. नाही म्हणला राधा, आत्ताच मोठं होतं म्हणला महाराज. एका मिनिटामध्ये भगवान 25 वर्षाचे झाले. राधेच्या आनंदाला पारावार नाही. मात्र इतक्यामध्ये राधेचे पती अनया घरी आले आणि त्याने दारावर थाप टाकली. दार उघड राधा. राधा घाबरली, म्हणले प्रभू बाहेर माझे पती आले आहेत. भगवान म्हणले, तुझे पती असतील म्हणले, मला काय करायचं. प्रभू आपण मोठे झालात म्हणले, लोक मला काय म्हणतील. भगवान म्हणले, मला लोकांहून काय करायचं म्हणले. नाही म्हणले प्रभू आपण लहान व्हा म्हणले. भगवान म्हणले, राधा ते मोठे लहान व्हायचे मंत्र घरी वहीमध्ये आहेत म्हणले. घरी जातो म्हणले ना, वही घेऊन येते. राधा म्हणले, काय प्रभू गप्पा मारता म्हणले, बाहेर माझे पती आहेत म्हणले आणि सांगता घरी वहीमध्ये मंत्र आहेत.
राधा विनंती करू लागली, प्रभू आपण लहान व्हा, दयावया करू लागली महाराज. तेव्हा भगवंत लहान झाले. राधेनं दार उघडलं.